जिंदगी हर कदम एक नई जंग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है। जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम। आता तुम्हाला वाटलं असेल पुढची लाईन का नाही म्हटली, तर खरं तर आयुष्य खरंच एक लढाईचं असते आणि त्याच्यामध्ये तू अगर संग आहे म्हणजे हे मी मलाच म्हणते, मीच माझ्यासोबत ठामपणे असेल तरच मी पुढे जाऊ शकते असं मला वाटतं. ह्यावेळी हे गाणं सुचण्याचं कारण म्हणजे खरं तर ही लढाई म्हणजे मी कुठल्याही प्रॉब्लेम्सला मात देते, मी घाबरत नाही, मागे नाही हटत आणि खचून तर अजिबात जात नाही. थोड्या वेळासाठी होतं पण नंतर मी पुन्हा त्याच जोमाने पुढे जाते. परंतु आता अशा काही घटना होत आहेत ना, त्याच्यावरती ना मी कसं लढायचं मी किंवा कसं रिॲक्ट व्हायचं हे मलाच कळत नाही आहे. म्हणजे तर आतापर्यंत जॉब करत होते, म्हणजे करते अजूनही, पण खर्च वाढतात, जाणं येणं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे जॉब सर्चिंग चालू आहे. तर 1-2 ठिकाणी जॉबला गेले होते, 3 ठिकाणी गेले होते. पहिल्या ठिकाणी गेल्यानंतर रस्ता सापडत नव्हता, तर त्यांचा कॉलवरती कॉन्टॅक्ट चालू होता माझा की कुठे यायचे काय यायचं. त्यावेळी खूप इंटरेस्टने ते मला पत्ता सांगत होते, इथं या तिथं या मॅडम, असं करा तसं करा. आणि जेव्हा मी तिथे पोहोचले, ज्यांच्याशी बोलत होते ते समोर होते आणि पोहोचल्यानंतर रिक्षा थांबली आणि व्हीलचेअर जशी बाहेर काढली, सडनली ते आत निघून गेले. म्हणजे व्हीलचेअर म्हटल्यानंतर त्यांना काय वाटलं कोण जाणे, आणि ते आत निघून गेले. नंतर थोडं आणि परत आले, मग मी व्हीलचेअरवर आत ऑफिसमध्ये गेले, ऑफिस दाखवलं त्यांनी. आणि इंटरव्ह्यू घेताना त्यांनी फक्त काहीच नाही, म्हणजे एका सेकंदात मला तो रस्ता सापडायला जवळजवळ 1-पाऊण तास गेला. खूप उन्हात फिरले, जवळ होतं रस्ता पण तरी सापडलं नाही. आणि एवढं करून तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी एका सेकंदात सांगितलं की आम्हाला बँकेत जाणारं येणारं असं पाहिजे कुणी, तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे, अकाउंट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, परंतु आम्हाला बाहेर जाणं येणं करणारे व्यक्ती पाहिजे. ठीक आहे. हे नंतर दुसऱ्या ठिकाणी गेले. हे आल्यानंतर थोडं म्हणजे खूप हे झालं की ठीक आहे, म्हणजे नाही जात आहेत, ठीक आहे, त्यांचं पण बरोबर आहे की अकाउंटंट आहे म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टी, म्हणून मी कॅज्युअली घेतलं. दुसऱ्या ठिकाणी गेले, ते हॉस्पिटल होतं, तिथे टायपिस्टची पाहिजे होती. 3-4 वेळा कॉल आला, इंटरव्ह्यूला या, आणि म्हणून मी गेले. जाताना पण कॉल आला, तुम्ही येणार आहे ना. गेल्यानंतर एकतर तिथे गेल्यावर ऑफिसचं काम त्या हॉस्पिटलचं काम चालू होतं समोर, आणि तिथे कोणीच नव्हतं लिटरली, आणि आतमध्ये कोणी आहे हे पण दिसत नव्हतं समोरून. तर मग मी पप्पांना घेऊन गेले होते, त्यांना पाठवलं की आहे का इंटरव्ह्यू नक्की बघायला. तर त्यांनी जसं सांगितलं की ती बाहेर आहे, व्हीलचेअर युजर आहे, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला वेळच नाही इंटरव्ह्यू घ्यायला, आणि त्याच्यामुळं आज नाही होऊ शकत, आणि मी कॉलवर वाटलं तर घेईन त्यांचा इंटरव्ह्यू. अरे मग एवढं सांगायचं होतं, तुम्ही मला बोलवलं कशाला? एक तर लिटरली आत्ता इतके पैसे नाही आहेत, जाणं येणं, रिक्षाचा खर्च, तिथे जाऊन म्हणजे पप्पांना घेऊन गेले, जाणं येण्याचं दगदग, आणि तिथे येऊन तुम्ही असं सांगताय. आणि त्याच्यानंतर ज्यांनी मला कॉल केला त्यांनी परत कॉल केला की त्यांच्याकडे फिमेल स्टाफ आहे, मला माहीत नव्हतं की तुम्ही व्हीलचेअर युजर आहे, म्हणजे तुम्हाला हेल्प लागेल, तुम्ही कोणाला तरी घेऊन आलाय. मी सांगितलंच नाही आहे मला हेल्प लागते आहे, आणि मला कशी हेल्प लागते आहे ते तुम्ही मला न बघता कसं ठरवू शकता? आणि माझं तुम्ही क्वालिफिकेशन बघा, माझं काम बघा,
मला काय मदत लागते ते मी हँडल करते ना. मला जायचं आहे मी आले आत्ता तसे येईन दररोज, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही फक्त डिसेबिलिटीवरून का ठरवता की मला म्हणजे जमेल नाही जमेल. खरं सांगू त्या दिवसानंतर ना खूप हे झालं की, आणि ही गोष्ट मी बदलू पण नाही शकत आहे ना. आहे ते आहे, डिसेबिलिटी आहे, म्हणजे जी हेल्प लागते ती लागते. त्याच्यात मी काय फार फार तर थोडं इम्प्रूव्ह करू शकते, थोडं काही करू शकते. परंतु तुम्ही व्हीलचेअर बघून जर माझे कॅलिबर जे आहेत, माझे जे एज्युकेशन आहे, माझं जे आत्तापर्यंत कामाचा एक्सपिरियन्स आहे तो पण नसाल बघा, तर मग म्हणजे ह्याच्यावर काय करावं ना कळत नाही आहे. म्हणजे मी हे पॉझिटिव्हली घेते आहे, चॅलेंज एक्सेप्ट करते आहे, पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन मला येत नाही आहे त्या गोष्टी, किंवा मला बोलता येत नाही, किंवा मला हे काम करता येत नाही, त्यावेळी रिजेक्शन येतं ना, त्यावेळी मी स्वतःत नक्की हे करू शकते. पण फिजिकली ह्याच्यावरती जर तुम्ही ठेवून, आणि लिटरली त्यांनी इंटरव्ह्यू घेतलाच नाही, मग यावेळी असं काय करायचं ना. म्हणजे कसं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं आणि कसं पुढे जायचं. मला आता परत जायचं की नाही जायचं हा विचार मी करते आहे. काय करायचं. कॉल पण आला एक, त्यांच्याशी पण बोलले, त्यांना मी त्यांनी पण म्हटले की तुमचा रिझ्यूमे आम्ही पाहिला आहे, खूप छान आहे, म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आहे, टॅली वगैरे येते तुम्हाला, आम्हाला असेच पाहिजेत. मग असं असताना तुम्ही व्हीलचेअर युजर म्हटल्यावर का थांबता. डिसअपॉइंटेड. काय करावं खरंच सुचत नाही आहे. हारले नाही आहे, लढणार तर नक्की. बघूया कसं होतं काय होतं. पण लाईफ इज ब्युटिफुल. जाएंगे जीत तो जाएंगे. मी हार नाही मानणार.